नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर मिश्रणे आणि एकत्रीकरण रेशो अँड प्रोपोर्शनचा सब टॉपिक म्हणून या ठिकाणी आपण याला सुरुवात केलेली होती आणि आज आपण भाग 3 बद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर याच्यामध्ये भाग 1 आणि 1-2 मध्ये आपण सर्व प्रकारचे होते मिश्रणावरती येणाऱ्या प्रश्नांचे, तर त्याच्या मूलभूत संकल्पनांवरती बेसिक कॉन्सेप्टवरती या ठिकाणी व्यवस्थित चर्चा केलेली आहे आणि त्याच्यानंतर आज आपल्याला पुढील इतर प्रश्नांच्या संदर्भात या ठिकाणी अध्ययन करायचं आहे। जसं की जी की महाराष्ट्रामध्ये ओळखली जाणारी दर्जेदार पुस्तक आहेत, जसं की नितीन महाले सरांचं पुस्तक असेल, सचिन ढवळे सरांचं पुस्तक असेल किंवा फास्ट ट्रॅकचं पुस्तक असेल, वसे सरांचं या ठिकाणी त्या पुस्तकातील सुद्धा आहे ना सर्व दर्जेदार जे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी क्वेश्चन्स आहेत मिश्रणावरचे, तर त्या प्रश्नांचा समावेश या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे। आणि याच्यानंतर हा भाग संपूर्ण झाल्याच्यानंतर ॲलिगेशन एकत्रीकरण हा जो एक कॉन्सेप्ट असणार आहे त्याच्यावरती व्यवस्थित या ठिकाणी आपण अध्ययन केल्याच्यानंतर मग जसं की आपण प्रत्येक चॅप्टरच्या बाबतीत करतो PYQ सिरीज मिश्रणे आणि एकत्रीकरणे यांच्या संदर्भात घेणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता आजच्या भाग 3ला पार्ट 3ला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय। त्यातला हा फर्स्ट क्वेश्चन आज आपण घेणार आहोत विथ ऑप्शन्स। ओके, प्रत्येक टाईप भाग 1 आणि भाग 2 मध्ये झालेले आहेत आणि जर तुम्हाला भाग 1 आणि भाग 2 जर भेटत नसेल, बऱ्याच जणांचा असं या ठिकाणी प्रॉब्लेम होता की सर पार्ट 1 आणि पार्ट 2 कोणत्या प्लेलिस्टमध्ये ॲड केलेला आहे, तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये रेशो अँड प्रोपोर्शनचा जो फोल्डर आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये हे सर्व व्हिडिओ तुम्हाला सिरियली अवेलेबल असतील। ओके, आणि उद्या ते अरेंज करून तुम्हाला भेटतील आणि 9 वाजता आज आपण या ठिकाणी घेतोय आजचा फर्स्ट क्वेश्चन, दॅट इज एका 700 मिली द्रावणामध्ये दूध आणि पाणी यांचे मिश्रण आहे आणि त्यामध्ये दुधाचे प्रमाण 70% आहे। जर त्या मिश्रणामधून 200 मिली मिश्रण काढून घेतले आणि त्यामध्ये 200 मिली दूध टाकले तर अंतिम मिश्रणामध्ये दुधाचे प्रमाण किती, असं क्वेश्चन विचारलेलं आहे। आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये आहे ना सगळ्यात महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन काय सांगितलेली आहे या ठिकाणी, 700 मिली द्रावणामध्ये दूध आणि पाणी यांचे मिश्रण आहे, त्यामध्ये दुधाचं प्रमाण किती आहे, 70% आहे असं सांगितलेलं आहे। दूध हे किती सांगितलं आहे, मिल्क हे 70% सांगितले आपल्याला। तर मिल्क आणि वॉटरचं या ठिकाणी दूध आणि पाण्याचं हे जर मिश्रण असेल तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती असेल, 30% असणार आहे। जर त्या मिश्रणामधून 200 मिली मिश्रण काढून घेतले आणि त्यामध्ये 200 मिली दूध टाकले तर एखादं मिश्रण असतं, त्या मिश्रणातून ज्यावेळेस आपण काही मिश्रण बाजूला काढतो तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रपोर्शन कसं असतं, सारखं असतं। आता या ठिकाणी दूध आणि पाण्याचं प्रमाण 70% आणि 30% असेल तर मिल्क इज टू वॉटरचं गुणोत्तर 7:3 होईल भाग दिल्याच्या नंतर। तर जे काढलेलं मिश्रण असेल यातून किती ml काढलेलं आहे, या ठिकाणी 200 ml काढलेलं आहे, 200 मिली मिश्रण काढलेलं आहे। या 200 मिलीमध्ये सुद्धा आहे ना गुणोत्तर कसं असायला पाहिजे, 7:3 असायला पाहिजे। आता 7:3 आहे याचा अर्थ याच्यामध्ये दुधाचं प्रमाण किती असेल, 7 दोणी 14 या ठिकाणी 140 ml दूध असणार आहे आणि पाणी किती असणार आहे, 20 त्रिक 60 ml या ठिकाणी पाणी असणार आहे। तर एवढ्या प्रमाणात आपण मिश्रण काय केलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे। तर शिल्लक जे दूध आणि पाणी राहतं त्याच्यामध्ये आपण विस्थापन केलेलं आहे। 200 ml बाहेर काढल्याच्यानंतर 200 ml आपण काय ठेवले, त्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे। अंतिमतः मिश्रणामध्ये दुधाचे प्रमाण किती असं विचारलेलं आहे। बघा समजून घ्या, अगोदर दूध किती होतं आणि किती बाहेर काढलेलं आहे। टोटल दूध किती होतं, 700 ml होतं। 700 mlच्या 70% म्हणजे दुधाचं प्रमाण किती बनतं, या ठिकाणी दुधाचं प्रमाण 700च्या 70% हे बनतं 490 ml। किती, 490 ml। आणि पाणी किती असणार आहे याच्यामध्ये, पाणी किती असणार आहे, 30%। 700च्या 30% किती होतं, 210 ml किंवा 700मधून 490 मायनस करून जरी काढला तरीसुद्धा ॲन्सर निघेल। मग काय केलं, यातून आपण 200 ml जे आहे 200 ml या ठिकाणी आहे ना यातून मिश्रण बाहेर काढलं तर हे मिल्कमधून 490 मधून 140 ml दूध बाहेर काढले आणि 210 मधून 60 ml पाणी आपण काय काढलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे। आणि त्याऐवजी मिश्रणामध्ये काय ओतलं आहे आपण, 200 मिली दूध त्याच्यामध्ये आहे ना टाकलेलं आहे। तर 140 काढून -140 करून त्याच्यामध्ये 200 ml ॲड करतो, म्हणजेच शेवटी असं म्हणता येईल 140 काढलं आणि 200 ॲड केलं म्हणजे टोटल 490 मध्ये आपण किती ॲड केलं आहे, 60 ml ॲड केलेलं आहे। ओके, अगोदर दूध होतं किती, 490 मध्ये आपण -140 + 200 याचा रिझल्ट आला 60। तर 490 आणि 60 किती होतात, 550। ओके, 550 आहे। तर
मिश्रणामध्ये दुधाचं प्रमाण किती विचारले, मिश्रण किती होतं, मिश्रण टोटल होतं 700, टोटल किती होतं 700, या 700 मधून आपण बाहेर काढलं मिश्रण किती 200 ml आणि ॲड केलं किती 200 ml दूध ॲड केले तर मिश्रण तेवढंच असणार आहे. तर एकूण 700 ml मध्ये 550 ml काय आहे या ठिकाणी आता दूध आहे. तर हे दूध किती टक्के बनेल या ठिकाणी 0 कॅन्सल, कुठल्याही व्यवहारी अपूर्णांकाला 100 ने मल्टिप्लाय केल्याच्यानंतर ते पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट होतं. 7 × 7 कितीचा भाग जाईल 7 × 7 = 49. या ठिकाणी एकच पर्याय आहे ज्याच्यामध्ये ना 7 ने भाग घातलेला आहे 78.57. आपण पूर्ण भाग घालू या ठिकाणी 49 राहिले किती 60, 7 × 8 56 राहतात किती 4 40 झाले, 7 × 5 35 या ठिकाणी राहतात 5, 7 × 7 49 78.57 78.57% हे काय आहे दुधाचं प्रमाण अंतिमतः त्या मिश्रणामध्ये आहे. क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आले. हे सगळे बेसिक गोष्टी आपण आहे ना मागच्या 2 पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये बघितलेले होते. ओके चलो, हा फर्स्ट क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती हा आहे. ओके, तर याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, दारू आणि पाणी यांच्या 800 मिली मिश्रणामध्ये त्यांचे प्रमाण 3:1 आहे. अल्कोहोल आणि वॉटर याच्यामध्ये गुणोत्तर किती आहे 3:1 आहे. बट टोटल किती मिश्रण दिलं आहे आपल्याला 800 ml दिलेलं आहे. किती 800 ml या ठिकाणी मिश्रण दिलेलं आहे. मग आपण काय करणार, अल्कोहोल 3x आहे आणि वॉटर 1x आहे, बरोबर बेरीज किती होते 800 ml होते. तर 4x बरोबर 800 ml होतात. तर x बरोबर 4 × 4 4 2 8 या ठिकाणी किती राहिलं 200. म्हणून xची किंमत जर 200 आली तर मग प्रत्येक किंमत आपण याच्यामध्ये लिहू शकतो. तर 200 ml असेल तर अल्कोहोल किती आहे 3x म्हणजे आहे ना 200ची तिप्पट. अल्कोहोल याच्यामध्ये झालं किती 600 ml आणि पाणी याच्यामध्ये वॉटर झालं याच्यामध्ये किती 200 ml. टोटल सोल्युशन किती होतं, टोटल मिक्सचर होतं किती 800 mlचं. पुढे काय सांगितले, त्या मिश्रणापैकी 200 मिली मिश्रण काढून घेतले आणि त्याऐवजी 200 मिली पाणी टाकले. आता यातून या टोटल 800 मधून काय केलं आहे आपण, या 800 मधून आपण 200 ml -200 ml या ठिकाणी ना मिश्रण काढून घेतलेलं आहे. आता मिश्रण जर बाहेर काढून घेतलं तर गुणोत्तर 3:1 असेल, गुणोत्तर बदलणार नाही. ओके, तर गुणोत्तर जर बदलणार नसेल तर मग या ठिकाणी म्हणजे जेवढं आपण पाणी काढणार त्याच्या 3 पट काय काढणार अल्कोहोल. तर या 200 ml मध्ये 50 ml काय आहे पाणी आहे आणि 150 ml काय आहे याच्यामध्ये अल्कोहोल. आपण दूध लिहिले सॉरी. ओके, दूध आणि पाण्यामध्ये दारूमध्ये या ठिकाणी ना गफलत व्हायला नको, अल्कोहोल दॅट इज. ओके, प्रवास इथून स्टार्ट होतो मिल्क अँड वॉटरपासून, मग संपतो कुठं अल्को अँड वॉटरपर्यंत, ज्यांची आवश्यक म्हणजे ज्यांची गरज असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी. तर त्या मिश्रणापैकी 200 त्याऐवजी 200 मिली पाणी टाकले. आता एवढं काढून त्याच्यामध्ये ॲड काय केलं, याच्यामध्ये ॲड केलेलं आहे +200 ml वॉटर ॲड केलेलं आहे. काय केलं आहे पाणी मिळवलेलं आहे. चला, तर राहिलं काय या ठिकाणी 600 ml मधून आहे ना या ठिकाणी 150 ml गेले. राहिलं अल्कोहोल, शिल्लक राहिलेलं अल्कोहोल किती आहे 450 ml. किती 450 आणि टोटल पाणी किती होतं 200 ml होतं. 200 ml पाण्यामधून आपण 50 काढलं, राहिलं किती 150. 150 मध्ये राहिल्याच्या नंतर आहे ना आपण ॲड काय केलं 200 ml पाणी ॲड केलं. तर 150 + 200 टोटल किती होतात, वॉटर इज इक्वल टू किती झालं हे 350 ml या ठिकाणी किती होतं 350 ml मिली. तर आपल्याला काय विचारले, तर नवीन मिश्रणामधील दारू आणि पाणी यांचे गुणोत्तर किती, दारू आणि पाणी यांचे गुणोत्तर 450:350. ओके, कितीने भाग जाईल 0 आणि 0 कॅन्सल होतो. 5 × 7 = 35, 5 × 9 = 45, गुणोत्तर आलं 9:7. किती आलं गुणोत्तर 9:7. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर फर्स्ट काय आहे या क्वेश्चनचा आन्सर आहे. तर इथंपर्यंत आय थिंक कुठल्याही विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची अडचण नसेल. भाग 1 आणि भाग 2 बघितलेल्या विद्यार्थ्यांना तर तीळ मात्र त्याच्यामध्ये शंका राहिलेली नसेल. जर बघितले नसतील डायरेक्ट तिसरा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला या ठिकाणी काय करतोय काय चाललंय काही नाही सगळे विमान आहे ना डोक्याच्या वरून जातील. त्याच्यासाठी भाग 1 आणि भाग 2 बघून घ्या व्यवस्थित. ओके चलो, तर हा राहिला तिसरा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती. क्वेश्चन दिलेला आहे एका दूध आणि पाणी यांच्या 600 मिली मिश्रणामध्ये किती आहे 600 मिली मिश्रणामध्ये त्यांचे प्रमाण किती आहे 3:2 आहे. ओके, दूध आणि पाणी म्हणलं की क्वेश्चन बालपणीचं आहे असं वाटतं आपल्याला आहे. तर आताचा मगाशीचा क्वेश्चन कोणता होता ॲडल्ट एजमधला होता. तर त्यांचे प्रमाण 6:5 होण्यासाठी त्यामध्ये किती मिली पाणी टाकावे लागेल. हा सगळ्यात जास्त डोकं खाणारा क्वेश्चन आहे बट सगळ्यात सिंपल क्वेश्चन आहे. 600 मिली काय आहे मिश्रण आहे त्याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे 2. मिल्क इज टू वॉटरचं रेशो आहे 3:2.
आणि टोटल आपल्याला किती दिलेलं आहे 600 ml पाणी आहे असं म्हणलेलं आहे. ओके, तर आपण काय करणार, इक्वेशन तयार करणार. दूध 3x आहे, पाणी 2x आहे आणि दोघांचं एकत्रित जे मिश्रण आहे 600 ml आहे. तर हे होतात 5x बरोबर 600 ml. 5 × 5, 5 × 5 1 राहिला, 5 × 2 10. तर x बरोबर व्हॅल्यू आलेली आहे 120. एक्सची किंमत किती आलेली आहे आपली 120. 120 आलेलं असेल तर मग दूध बरोबर किती येते लिहून घेऊ. दूध बरोबर आहे किती 3x. तर 3 × 120 12 त्रिक 36 360 ml दूध आहे. ओके, आणि पाणी बरोबर किती आहे, पाणी 2x दिले, दॅट इज 120 × 2 240. 240. आपला टार्गेट काय विचारलं आहे आपल्याला बघा, फोकस करा. ओके, पूर्ण संपूर्ण लक्ष इथं असू द्या, हातामध्ये पेन असू द्या, समोर वही असू द्या, नोट्स व्यवस्थित काढायचे, प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. PYQच्या वेळेस मी सोल्युशन काढण्याच्या, मी आन्सर काढण्याच्या अगोदर तुमच्या सगळ्यांचे आन्सर काढले गेले पाहिजेत. थोडीशी जिद्द मनामध्ये ठेवा की काहीतरी आपण नवीन शिकतोय आणि याच्यामुळे आपल्या आयुष्याचं काहीतरी कल्याण होणार आहे. ओके, एवढं स्लो आणि एवढ्या डिटेलमध्ये घ्यायची आवश्यकता का बरं पडते, कारण आपण जिल्हा परिषद शाळांमध्ये आहे ना, आपल्या मनामध्ये आहे ना खूप असं मेहनत करायची आहे ना, काय म्हणतो तयारी आहे, खूप जिद्द आहे, आकांक्षा आहे. इथं लेबल्स लागायला पाहिजे, अंगावरती वर्दी यायला पाहिजे, एखादा चांबडी बेल्ट कमरेवरती पाहिजे, हे सगळं आहे ना स्वप्न आपण रंगवतो. बट कष्ट घेतल्याशिवाय साध्य कसं होईल मला सांगा. ओके, तर एक विधान आहे, मी नंतर कधीतरी तुम्हाला सांगेन. जर गुण नसेल तर रूप व्यर्थ आहे, भूक नसेल तर भोजन व्यर्थ आहे. ओके, तर या पंक्तीला आहे ना पूर्ण करेन मी नंतर एका दिवशी. शेवटचं विधान लक्षात ठेवा, जर विनम्रता नसेल तर विद्या व्यर्थ असते माणसाची. काय सांगतो मी, विनम्रता नसेल तर विद्या व्यर्थ असते. तर या गोष्टीचा संपूर्ण म्हणजे याच्यावरती कधी चर्चा करेन. आज जास्त वेळ नाही आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. टार्गेट काय सांगितले, त्यांचं प्रमाण 6:5 होण्यासाठी, दूध आणि पाण्याचं प्रमाण 6:5 होण्यासाठी त्यामध्ये किती मिली पाणी टाकावे लागेल. आता आहे ना, दूध आहे 360, दूध आहे किती 360, पाणी किती याच्यामध्ये 240. याच्यामध्ये काय टाका म्हणून सांगितलं, याच्यामध्ये x लिटर पाणी टाकावं, म्हणजे यांचं गुणोत्तर 3:2 जे होतं ते बदलून काय होईल 6:5 होईल. याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह कसं करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडमध्ये यांना सॉल्व्ह करतो आपण. ओके, चलो करू. याला 6 × 360 गुणिले हा 5 असेल, हा तिरकस गुणाकार या पद्धतीने होतो, आणि 6चा गुणाकार होईल कुणासोबत 240 अधिक x या कंसासोबत होईल. ओके, चलो, तर 6 × 6 6 6 36. ओके, राहिलं किती 60 × 5, 5 × 30 झाले, आणि हा राहिलेला शून्य घेतला 30, आणि इकडे काय काय राहिले 240 अधिक x राहिले. एक्सची किंमत काढायची आहे, 240ला पलीकडे पाठवा, 300 वजा 240 बरोबर किती आलं x. एक्सची किंमत किती येते 300 वजा 240 60. तर त्या मिश्रणामध्ये 60 ml पाणी जर ओतलं तर गुणोत्तर काय बनतं 6:5. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर अनडाऊटेडली ऑप्शन नंबर 3 दॅट इज 60 ml आहे. ओके, क्लिअर आहे. चल, स्क्रीनवरती हा आहे तुमचा नेक्स्ट क्वेश्चन 4th. एका दूध आणि पाणी यांच्या 729 मिली मिश्रणामध्ये त्यांचे प्रमाण अनुक्रमे 7:2 आहे. तर त्यांचे प्रमाण 7:3 होण्यासाठी किती मिली पाणी टाकावे लागेल. सेम टाईपचा क्वेश्चन आहे, सेम क्वेश्चन आहे, फक्त या ठिकाणी नंबर चेंज केलेले आहेत. मी तुम्हाला या ठिकाणी जवळपास 60 सेकंदाचा वेळ देते. क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. कमेंट सेक्शनमध्ये ना सगळ्यांनी आन्सर सांगायचं आहे की आन्सर काय येईल. ओके, चला लवकर सॉल्व्ह करायचं सगळ्यांनी. मी या ठिकाणी काही गोष्टी लिहायला सुरुवात करतो. ओके, त्याचा तुमच्याशी काही संबंध असणार नाही, तुम्ही तुमचं व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. चला, झाले सगळ्यांचं 1 मिनिटाचा वेळ. ओके, चलो क्वेश्चन
सॉल्व झालेलं असेल, कमेंटमध्ये ॲन्सर दिलेला असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. आणि ज्यांनी सॉल्व केलं नसेल त्यांचं मी सोल्युशन दिल्याच्या नंतर हार्दिक अभिनंदन करेन. त्यांचंसुद्धा क्वेश्चन सॉल्व होईल हे डिटेल्स बघितल्याच्या नंतर. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती दिले 7:2 आणि एकूण मिश्रण किती दिले 729. आपण गुणोत्तरांची बेरीज केली 7x + 2x = 729 होतात. तर xची किंमत किती येते 81 येते. तर दूध त्याच्यामध्ये आहे 81 × 7, 7x म्हणजे 7 × xची किंमत 567 आणि पाणी किती आहे त्याच्यामध्ये 162. पुढं काय विचारले तर त्यांचे प्रमाण 7:3 होण्यासाठी, कुणाचं दूध आणि पाण्याचं प्रमाण 7:3 होण्यासाठी किती मिली पाणी टाकावे लागेल. पाणी टाकायचं आहे, दूध तेवढंच असेल. दूध किती असेल 567च असेल. दूध 567च असेल. पाणी 162 होतं. 162 ml पाण्यामध्ये आणखीन 1 लिटर पाणी आपण टाकलं तर गुणोत्तर बदलून किती झालं 7:3 झालं. आपल्याला टाकलेलं पाणी किती 100 व्हॅल्यू काढायचे. तर तिरक गुणाकार या ठिकाणी 567 × 3 = 7 × 162 + x. ओके चलो 7 ने भाग देऊ. या ठिकाणी 7 ने भाग दिल्याच्यानंतर 7 × 7 7 × 8 = 56 7 × 7 81 × 3 = 162 + x एवढं शिल्लक राहिलेलं आहे. या ठिकाणी आहे ना 7 ने भाग दिल्याच्यानंतर हा 1 जो राहिला 1 × हा कंस ती कंसाचीच किंमत राहते. तर 3 × 3 8 × 24 243 आणि इकडं राहिले 162 + x. ओके तर 243 मधून आपल्याला 162 मायनस करावे लागतील. बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्याच्यानंतर +162चं -162 होतं. एक्सची किंमत काढत असताना 3 मधून 2 गेला 1 राहिला या ठिकाणी. तर 4 मधून तर 6 जाणार नाहीत. तर 14 मधून 6 गेले 8 राहिले. हातचाला 1 2 झाले. तर 2 मधून 2 गेले 0 81. एक्स बरोबर किती आले 81. तर त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये किती पाणी मिळवावं लागेल 81 मिली पाणी मिळवल्याच्या नंतर त्या दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती बनतं 7:2 वरून 7:3 एवढं बनतं. ओके क्लिअर आहे. आले सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात. चल जर लक्षात आलेलं असेल तर हा आहे नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती. क्वेश्चन नंबर 5. ओके एका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर 4:3 आहे. जर त्या मिश्रणात आणखीन 14 लिटर पाणी टाकले तर नवीन मिश्रणातील अल्कोहोल व पाण्याचे गुणोत्तर 3:4 होते. तर त्या मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती. क्वेश्चनला व्यवस्थित अगोदर आहे ना इन डिटेलमध्ये आहे ना समजून घ्या. क्वेश्चन समजला तर मग आहे ना आपल्याला काय करायचं ते लक्षात येईल. मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर 4 असतील. ओके एक मिश्रण होतं त्याच्यामध्ये आहे ना 4 लिटर अल्कोहोल आणि 3 लिटर काय असेल पाणी असेल. 14 लिटर पाणी त्याच्यामध्ये टाकलं. पाणी ॲड केल्याच्यानंतर एखाद्या मिश्रणामध्ये ज्याच्यामध्ये इकडं करू आपण एखाद्या मिश्रणामध्ये अल्कोहोल इज टू वॉटरचं गुणोत्तर किती आहे 4:3 आहे. तर यातलं मिश्रण बाहेर काढलं तरी 4:3 राहतं. शिल्लक जे मिश्रण राहतं ते पण 4:3 राहतं. बट याच्यामध्ये जर आणून तुम्ही ना मेंबर वाढले पार्टीचे म्हणून आहे ना 14 लिटर काय केलं पाणी टाकलं. 14 लिटर काय केलं पाणी ॲड केलं. आता काय होतं थोडंसं मिश्रण डायल्यूट होतं. ओके तर आहे ना मग रंग जो आहे पार्टीचा हळूहळू चढायला लागतो. तर ज्यांना अनुभव आहे त्या हो ओके त्या विद्यार्थ्यांना माहिती असेल या गोष्टींपासून आहे ना दूर राहिलेलं सगळ्यात ठीक असेल. 14 लिटर पाणी टाकलं तर हे गुणोत्तर काय होतं बदलतं हे आपण बघितलेलं आहे. ओके कशामध्ये बेसिक्समध्ये. तर नवीन मिश्रणातील अल्कोहोल व पाण्याचे गुणोत्तर किती झालं 3:4 झालं. ओके नवीन जे आहे ते किती झालं 3:4 झालं. 3:4 इकडे लिहितो मी. अल्कोहोल इज टू वॉटरचं गुणोत्तर किती होतं 4:3 होतं आणि ते बदलून किती झालं 3:4 झालं. केव्हा 14 लिटर ओतल्याच्यानंतर काय ओतलं आहे त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. तर त्या मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती असं विचारलेलं आहे. चलो ठीक आहे. मी या टाईपच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं होतं अल्कोहोल आणि पाण्याचं जे मिश्रण होतं ते त्याच्यामध्ये ओतलं आहे पाणी आपण अल्कोहोल तर ओतलं नाही. तर अल्कोहोल जे आहे जर ओतलं नसेल तर त्याचं प्रमाण सारखं असतं आणि ते कॉन्स्टंट असायला पाहिजे. म्हणून त्याचं गुणोत्तर सारखी संख्या असायला पाहिजे. 4ला 3 बनवता येत नाही आणि 3ला कितीनंही गुणलं तर 4 बनवता येत नाही. तर आपण काय करतो अशा वेळेस या दोन्ही गुणोत्तरांना कुठल्या तरी एका संख्या अशा संख्येने गुणतो की अल्कोहोलचं गुणोत्तर समान व्हायला पाहिजे. तर 3 ने गुणा इकडं 3 चौक 12 होतं आणि याला कितीने गुणा 4 ने. आणि भेदभाव नको म्हणून 3 ने गुणत असताना या अल्कोहोल आणि पाणी दोघांना गुणायचं. 3 चौक 12 नवीन गुणोत्तर 12 आणि 3 त्रिक 9. ओके आणि इकडं 4 ने गुणायचं 4 त्रिकम 12 झालं अल्कोहोल सेम आणि 4 चौक 16. तर आपण काय केलं तर याच्यामध्ये पाणी ओतलं किती 14 लिटर आणि गुणोत्तर कुणाचं बदललं आहे पाण्याचं. 9x वरून किती झालं 14x म्हणजे आहे ना 16x म्हणजेच कितीचा फरक पडला 7x ने गुणोत्तर वाढलं आणि ते कशामुळं 14 लिटर पाणी ओतल्यामुळे वाढलं. मग x बरोबर किती 2 लिटर
एक्सची किंमत किती आली, एक्स बरोबर 2. लिटर लिहायची आवश्यकता नाही, लिहिले आपण. ओके, बेसिक्समध्ये समजून घेत असताना लिटरचाच वापर केलेला होता. तर आपल्याला काय विचार, मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती. अल्कोहोलचं प्रमाण आधी पण आहे ना तेवढंच होतं, 14 लिटर पाणी होतलं. अल्कोहोलचं प्रमाण जे आहे अल्कोहोल तेवढंच असेल ना, तर एक्सची किंमत 2 आले तर 12 दोन्ही 24. अल्कोहोल इज इक्वल टू किती 12x, एक्स इज इक्वल टू 2 आहे तर 12 गुणिले 2 बरोबर किती आलं 24 लिटर काय आहे अल्कोहोलचं प्रमाण आहे. दॅट इज ऑप्शन नंबर सेकंड या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. क्लिअर आहे. चलो हा आहे नेक्स्ट क्वेश्चन. 84 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. जो 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास दूध व पाण्याचे प्रमाण किती असेल. हे एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ओके चलो, 84 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. तर मिल्क इज टू वॉटरचं गुणोत्तर दिले 3:4 आणि टोटल मिश्रण किती दिले आपल्याला 84. तर दूध आणि पाणी काढू शकतो. 3x अधिक 4x बेरीज केलं 84 इक्वेशन तयार झाला. 3x अधिक 4x 3x अधिक 4x किती होतात 7x बरोबर 84. तर 12 7 84 होतात. 7 1 7 7 1 7 1 राहिला 7 2 14. x बरोबर व्हॅल्यू आली 12. एकदा एक एकक बरोबर किंमत आली तर बाकी सगळे एकक निघतात. तर दूध किती एकक आहे 3x. ओके, दूध बरोबर या ठिकाणी 3x आहे तर 12 त्रिक 36 लिटर झालं. ओके 36 लिटर. चलो हां ठीक आहे. तर आणि पाणी बरोबर किती याच्यामध्ये 4x आहे 12 चौक 48 लिटर. काय विचारले आपल्याला, हे दूध आहे हे पाणी. ओके, दूध आणि पाण्यामध्ये या ठिकाणी प्रमाण किती होतं त्यांचं प्रमाण होतं, दूध होतं 36 लिटर आणि पाणी होतं किती 48 लिटर. 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. 3 लिटर दूध ॲड केलं 3 लिटर पाणी ॲड केलं किती झालं 36 झालं 39 आणि या ठिकाणी 48 झालं 51. तर 3 ने भाग जाईल. ओके 3 1 3 3 त्रिक 9 3 1 3 राहिले 2 3 7 21. मूळ संख्या आहेत दोन्ही, भाग जाणार नाही, एवढाच शिल्लक भागाकार असेल 13 17. ओके 13 17 पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. ओके चलो, हा राहिला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती. एका 60 लिटर मिश्रणामध्ये आम्ल व पाण्याचे प्रमाण 2:1 आहे. जर आम्ल आणि पाण्याचे प्रमाण 1:2 करायचे असेल तर त्या मिश्रणामध्ये किती लिटर पाणी मिसळावे लागेल. 60 लिटर मिश्रणामध्ये सिंपल क्वेश्चन आहे. आम्ल व पाणी ॲसिड इज टू वॉटरचं गुणोत्तर दिलं किती 2:1. हा गुणोत्तर समजायला सोपा आहे. 1 लिटर पाणी असेल तर ॲसिड 2 लिटर आहे. ओके, हे 10 लिटर असेल तर हे 20 लिटर आहे. हे 20 लिटर असेल तर हे 40 लिटर आहे. दुप्पट आहे अल्कोहोलचं प्रमाण. 60 लिटर असेल प्रत्येक वेळेस इक्वेशन लिहा म्हणजे इक्वेशनमध्ये मांडा 2x अधिक x बरोबर 60. मग एक्सची किंमत काढायची आवश्यकता नाही, सरळ आपण लिहू शकतो. या ठिकाणी दुप्पट असेल तर 60मध्ये ॲसिड जे आहे ते 40 लिटर आहे आणि पाणी जे आहे ते किती आहे 20 लिटर आहे. यांचं गुणोत्तर 2:1 येतं. जर आम्ल आणि पाण्याचे प्रमाण 1:2 करायचं असेल 1:2 आम्ल आणि पाणी. ओके, आम्ल ॲसिड आणि पाणी यांचं प्रमाण 1:2 करायचं आहे. म्हणजे आता ॲसिड जेवढा आहे त्याच्या दुप्पट काय असायला पाहिजे पाणी असायला पाहिजे. ॲसिड आहे 40 तर पाणी किती असायला पाहिजे 40च्या दुप्पट 80 असायला पाहिजे. ॲसिड आहे किती 40 तर पाणी किती असायला पाहिजे 80 असायला पाहिजे. ओके 80 केव्हा येईल 20मध्ये किती मिळवल्याच्यानंतर 60 लिटर मिळवल्याच्यानंतर 80 येतं. एकतर या पद्धतीने सॉल्व करा. ओके, पाणी किती होतं 20 होतं, त्याच्यामध्ये 60 जर ॲड केलं तर हे किती येतं 40/80 येतं आणि 0 0 कॅन्सल 4 1 4 4 2 8 गुणोत्तर 1/2 म्हणजेच 1:2 येतं. ज्या पद्धतीने सॉल्व करू शकता. किंवा अल्कोहोल किती आहे 40 लिटर आहे, पाणी किती आहे 20 लिटर आहे. 20 लिटर पाण्यामध्ये आणखीन 1 लिटर पाणी जर आपण ओतलं, पाणी स्वतः म्हणलं होतं ना, तर मिश्रणामध्ये किती लिटर पाणी मिसळावे. तर गुणोत्तर किती यायला पाहिजे 1:2. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केला तर क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतो आणि आन्सर किती येईल 60 ml 60 लिटर एवढंच येईल. किती पाणी मिळवायला पाहिजे W बरोबर 60 लिटर. ओके चलो, हा आहे ऑप्शन नंबर सेकंड या प्रश्नाचं उत्तर. एकदम इझी क्वेश्चन होता आणि ज्यांचं बेसिक क्लिअर आहे त्यांच्यासाठीच इझी असेल. बाकीच्यांसाठी आहे ना आतासुद्धा आहे ना क्वेश्चन फर्स्टपासून ते क्वेश्चन 8 पण प्रत्येक क्वेश्चन टफ असेल जर तुम्ही याला भाग 1 आणि भाग 2 बघितलेला नसेल तर. 2 समान आकाराचे भांडे आहेत. एका भांड्यामध्ये दूध व पाण्याचे गुणोत्तर 3:1 आहे तर दुसऱ्यात दूध व पाण्याचे प्रमाण 5:2 आहे. जर त्या दोन्हीला मिसळले असता तयार होणाऱ्या नवीन मिश्रणातील दूध व पाण्याचे गुणोत्तर किती. याला थोडासा अधिक वेळ देईन मी, व्यवस्थित समजून घ्या.
दोन भांडे आहेत, एका भांड्यामध्ये दूध व पाण्याचं प्रमाण 3:1 आहे. हे भांडं आहे, याच्यामध्ये मिल्क इज टू वॉटर किती आहे प्रमाण 3:1 आहे. दुसरं भांडं आहे, त्याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती दिलं 5:2 दिलेलं आहे. किती 5:2. तर याला सॉल्व करण्याचं आहे ना मेथड काय आहे की जर त्या दोन्हीला मिसळत असताना दुधाचं टोटल प्रमाण किती बेरीज करायला पाहिजे, पाण्याचं प्रमाण किती बेरीज करायला पाहिजे. आता या भांड्यामध्ये दुधाचं प्रमाण किती आहे हे टोटल आपण असं सपोज करू 3 लिटर दूध असताना 1 लिटर पाणी आहे आणि इकडं 5 लिटर दूध असताना 2 लिटर पाणी. तर हे दोन्ही मिक्स केल्याच्यानंतर 5 आणि 3 8 लिटर झालं दूध आणि 2 आणि 1 3 लिटर झालं काय पाणी. तर 8:3 हे या प्रश्नाचं कुठेही उत्तर या ठिकाणी दिलेलं नाही किंवा असं करायचं नाही आहे. इथं लक्षात याची मेथड काय आहे, या मेथड म्हणजे या टाईपच्या क्वेश्चनला सॉल्व करत असताना टोटल 4 लिटरमध्ये 4 लिटरपैकी 3 लिटर काय आहे दूध आहे. काय आहे दूध आहे या भांड्यामध्ये. ओके. आणि पाणी किती आहे 4 लिटरपैकी 1 लिटर 4 लिटरपैकी 1 लिटर काय आहे पाणी. ओके क्लिअर. हे असं नको, मी काय करतो पाणी जे आहे ते 4 पैकी किती 1 लिटर आहे, समजायला सोपं असेल 1/4. तर इकडं टोटल 5 आणि 2 किती 7 लिटर. या 7 लिटरमध्ये 5 लिटर काय आहे दूध आहे. ओके 5 लिटर काय दूध आहे आणि संपूर्ण मिश्रणामध्ये 7 लिटरपैकी 2 लिटर काय आहे पाणी आहे. पाण्याची बेरीज पाणीसोबत, दुधाची बेरीज दुधासोबत. ओके. तर कसं सॉल्व करणार याला असं सॉल्व करणार 3/4 अधिक 5/7 हे झालं काय आपलं दूध. पाणी किती आहे पाणी 1/4 अधिक 2/7 हे झालं पाणी. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर काढायचं आहे. याला सॉल्व करू तर 7 चोक 28 छेदामध्ये 7 त्रिक 21 अधिक 4 पंचे 20. क्लिअर आहे. इकडं 7 चोक 28 छेदामध्ये 7 एक 7 अधिक 4 दोन्ही 8 आलं. तर काय 20 आणि 21 41/28 आणि इकडं आलं 7 आणि 8 15/28. ज्यावेळेस यांचं गुणोत्तर काढतो तिरकस गुणाकार करायचा असतो. याच्यामध्ये 28 आणि 28 कॅन्सल होतात. 41/15 किती 41/15 हे या ठिकाणी ॲन्सर येतं. क्लिअर आहे. काही डाऊट आहे याच्यामध्ये? डाऊट नाही. चलो सर हे एवढं करणं आवश्यक आहेच का? एवढं करणं आवश्यक नाही आहे. ओके. हे झालं प्रोसिजर झाली ही. ओके. प्रत्येक वेळेस कंप्लीट प्रोसिजर फॉलो करण्याची आवश्यकता नसते. आपल्याला एवढा टाईम नाही आहे पेपरमध्ये की ना हा डिटेलमध्ये सोडून क्वेश्चनचा ॲन्सर आपल्याला द्यायचा आहे. तर काय करायचं आहे याच्या वेळेस दूध आणि पाणी. ओके. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे 3:1 आहे. किती 3:1 आहे. व्यवस्थित बघा 3:1 हे पहिलं भांडं झालं. दुसऱ्या भांड्यामध्ये दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती 5:2 आहे. आणि याची आहे ना प्रॅक्टिस कराल जवळपास 10 ते 12 क्वेश्चन सेम या टाईपचे क्वेश्चन सॉल्व कराल तर मग आहे ना तुमचं हे परफेक्ट होऊन जाईल. बघा एक मी सांगतो या ठिकाणी जर दोन्ही भांड्यामध्ये समान दूध असतं समान दूध नाही मिश्रण समान असतं तर आपण आहे ना डायरेक्ट मिक्स केलं असतं. दूध आणि दूध 8 लिटर पाणी आणि पाणी 2 आणि 1 3 लिटर असं केलं असतं. मात्र दूध वेगवेगळं आहे मिश्रण वेगवेगळं आहे. मिश्रण समान कसं करून घ्यायचं मला सांगा. याच्यामध्ये टोटल 4 लिटर आहे याच्यामध्ये टोटल 7 लिटर आहे सपोज करू. तर या दोघांची बेरीज करतो मी. या दोघांची बेरीज किती आली 4. ओके. आणि या दोघांची बेरीज किती आली 7 आली. मला सांगा या ठिकाणी आता याच्यामध्ये 7 लिटर आहे याच्यामध्ये 4 लिटर आहे तर हे या पद्धतीने सॉल्व करावं लागतं. ओके. हे समान करून घेता येतात का? हो करून घेता येतात. कसं तर या 4ला 7ने गुणा आणि या 7ला 4ने गुणा. ओके. 4ने गुणायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं इथं कितीने गुणतो आहे आपण 7नं समान करून घेण्यासाठी आणि इथं कितीने गुणतो आहे 4ने. तर या 4ने या 7ने आपण कंसातल्या संख्येनं गुणू. 7 त्रिक 21 इज टू 7 एक 7 झालं. 4 पंचे 20 इज टू 4 दोन्ही 8. मला सांगा हे काय होतं सॉरी गडबड व्हायला नको. नंतर बघितल्याच्या नंतर तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. 4 गुणिले ओके चलो. मला सांगा हे जे आहे हे 21 होतं या ठिकाणी हे आणि हे काय आहे दूध आहे. ओके.
आणि हे 7 आणि 8 काय आहे पाणी. तर 20 लिटर 21 लिटर आणि 20 लिटर टोटल 41 लिटर काय झालं दूध. आणि 7 आणि 8 किती झाले 15 लिटर काय आहे पाणी. भाग जातो का भाग जात नाही. 41 + 15 हे या ठिकाणी आहे ना वन स्टॉप सोल्युशन आहे याचं. ही सगळी प्रोसिजर फॉलो करायची गरज नाही. मात्र हे तुम्हाला माहिती असावं लागतं तर हे समजतं कोणत्या पद्धतीने केलं. व्यवस्थित 2-3 वेळेस बघा, नोट्समध्ये व्यवस्थित लिहून ठेवा. आणि क्वेश्चन ज्यावेळेस येईल त्यावेळेस आहे ना अप्लाय करा. इझिली क्वेश्चन सॉल्व होईल. या मेथडनी सॉल्व करायची आवश्यकता नाही. आणि लक्षात ठेवायचं आहे लेक्चर नंबर 7 रेशिओ अँड प्रपोर्शनमध्ये आहे ना जो शेवटचा क्वेश्चन घेतला होता तर 75 नंबरचा किंवा 90 नंबरचा क्वेश्चन होता. तर विद्यार्थ्यांनी कमेंट केलं होतं सर हा क्वेश्चन समजलेला नाही. आता समजलेला असेल निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी मला सांगायचं की सर समजलेलं आहे. ओके, नो डाऊट्स. ओके, कुठल्याही अडचणी राहिलेल्या नसतील. चलो ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती. दूध आणि पाणी यांच्या 40 लिटर द्रावणामध्ये 10% पाणी आहे. जर द्रावणातील पाण्याचे प्रमाण 20% करायचे असल्यास द्रावणात किती लिटर पाणी टाकावे लागेल. ओके, चलो क्वेश्चन सॉल्व करू. दूध आणि पाणी यांच्या 40 लिटर द्रावणामध्ये मिल्क इज टू वॉटर किती आहे 40 लिटर. 10% काय आहे त्याच्यामध्ये पाणी. पाणी किती आहे 10% आहे. पाणी किती आहे 10%. तर दूध किती असेल 90% असेल. 90% असेल तर मिल्क इज टू वॉटर. मिल्क इज टू वॉटर किती होतं 9/1 प्रमाणे. 90 आणि 10ला भाग दिल्याच्यानंतर 9/1. चलो 9/1 आहे आणि ते किती आहे 40 लिटर आहे. ओके, किंवा सरळ सरळ सांगू शकतो 40 लिटर मिश्रणामध्ये दूध जर 10% म्हणजे 4 लिटर आहे आणि पाणी किती पाणी जर 10% तर किती राहील ते 4 लिटर आणि बाकीचं 36. डायरेक्ट मी लिहून घेऊ शकतो दूध हे किती आहे 36 लिटर आहे आणि पाणी किती आहे. का बरं लिहितो पर्सेंटेज चॅप्टर पण आपलं कंप्लीट झालं आहे ना. 40 लिटरच्या 10% किती असतं 4 लिटर असतं. पाणी किती झालं 4 लिटर. तर शिल्लक राहिलेलं काय दूध आहे. दूध किती आहे 36 लिटर. त्यांनी काय सांगितलं जर द्रावणातील पाण्याचे प्रमाण 20% द्रावणातील बघा द्रावणातील पाण्याचे प्रमाण 20% करायचे. पाणी द्रावणाच्या किती टक्के आहे 20% आहे. पाणी द्रावणाच्या किती आहे 20%. कंपॅरिझन कोणासोबत केलं द्रावणासोबत केलं. ओके, पाणी द्रावण आणि हे दूध. ओके, द्रावण जर 100 लिटर असेल तर पाणी किती आहे 20% म्हणजे 20 लिटर. तर 100मधलं 20 लिटर पाणी असेल तर दूध किती असतं दूध 80 असतं. तर याला काढून टाका मधल्याला. ओके, यांचं गुणोत्तर काय म्हणतं 20 × 20 20 × 80. तर द्रावणामध्ये पाणी 20% असावं म्हणजे गुणोत्तर पाणी आणि दुधास किती बनायला पाहिजे 1:4 बनायला पाहिजे. किती 1:4 बनायला पाहिजे. तर क्वेश्चन सॉल्व करत असताना दूध किती आहे 36 लिटर पाणी किती आहे याच्यामध्ये 4 लिटर. ओके, तर काय क्वेश्चन म्हणजे पाण्याचे प्रमाण 20% करायचे असल्यास द्रावणात किती लिटर पाणी टाकावं लागेल. द्रावणामध्ये पाणी टाकावं लागेल x लिटर आणि गुणोत्तर बनायला पाहिजे किती 1:4. पाणी इज टू दूध आपल्याला दूध इज टू पाणी लिहायचं आहे 4/1. दूध 4 लिटर पाणी 1. तर तिरकस गुणाकार होईल या ठिकाणी कसं 36 × 1 बरोबर 4 × 4x 4 + x 4 × 4 + x 4 ने भाग 4 × 4 4 × 9 36 राहिलं किती 9 बरोबर 4 + x. तर 9 - 4 बरोबर x. तर x बरोबर किती आलं 5. हिअर इज द सोल्युशन. गुणोत्तर काढता आलं पाहिजे. पर्सेंटेज ज्यावेळेस दिलेलं आहे भाग नंबर 2मध्ये ना व्यवस्थित समजावून सांगितले हे कसं लिहिलेलं आहे आपण. ओके, जे तिथं सांगितलं होतं तेच या ठिकाणी सांगितलेलं गोष्टी व्यवस्थित या ठिकाणी ना समजून घ्या. किती ॲन्सर यायला पाहिजे 5 लिटर. ओके, आणि हा आपला आजचा शेवटचा क्वेश्चन असेल. ओके, याच्यानंतर आहे ना आपण बाकीचे क्वेश्चन उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, 2 सारख्या आकाराचे भांडे आहेत. एकामध्ये दूध व पाण्याचे प्रमाण 3:1 आहे तर दुसऱ्यात दूध व पाण्याचे प्रमाण 5:2 आहे. जर त्या दोन्हीला मिसळले असता तयार होणाऱ्या नवीन मिश्रणातील दूध व पाण्याचे गुणोत्तर किती आत्ता समजावून सांगितलं होतं. आत्ता मगाशी समजावून सांगितलेलं होतं. ज्या मेथडने तुम्हाला येईल त्या मेथडने क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करायचा आहे. काय सांगितलं होतं या ठिकाणी चलो मी एकदा आहे ना तुम्हाला थोडंसं आहे ना बेसिक डिटेल्स देतो. ओके, म्हणजे समजेल. ड्रॉइंग व्यवस्थित काढली की मग तुम्हाला समजतं. या ठिकाणी दूध आणि पाणी. ओके, दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर पहिल्या भांड्यामध्ये किती आहे 3:1 आहे. पहिल्या भांड्यामध्ये किती आहे 3:1 आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती आहे 5:2 आहे. मग दोन्ही काय केले आपण दोन्ही मिक्स केले. कुठल्या भांड्यात ह्या तिसऱ्या भांड्यामध्ये. ओके, दूध आणि पाणी. ओके, यांचं गुणोत्तर दूध व पाण्याचे गुणोत्तर किती हेच विचारले. एवढं आन्सर काढायचं आहे. चल स्टार्ट कर.
झाले सगळ्यांचं? आतापर्यंत आन्सर यायला पाहिजे होतं. 54, 55, 56. 1 मिनिट खूप जास्त वेळ असतो तुमच्यासाठी क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी पेपरमध्ये. केव्हा जास्त वेळ असतो? जर तयारी या ठिकाणी एकदम काय शिद्दतनुसार ज्याला म्हणतात ना, एकदम प्रामाणिकपणे केलेली असेल तर. ओके, चल 10 सेकंद एक्स्ट्रा झाले तुमचे. चलो क्वेश्चनला सॉल्व करू आपण. दूध आणि पाणी लिहून घ्या. मिल्क इज टू वॉटर किती लिहिलं आपण? 3:1 लिहिलं. काय काय करायचं मी फक्त एवढ्यावरच टार्गेट करतो. दुसरं भांडं आहे मिल्क इज टू वॉटर. हे भांडं पण असू शकतं किंवा हा पंचधातू पण असू शकतो. एखादा संमिश्र ज्याच्यामध्ये आहे ना निकेल आणि स्टील मिक्स केलेलं असेल, जस्त आणि तांबं मिक्स केलं असेल, वॉटेवर कुठलाही क्वेश्चन असेल. काय दिलं आहे? 5:2. आता फोकस करा फक्त या ठिकाणी. ओके, फक्त या ठिकाणी फोकस करा. मी काय म्हणलं? 3 × 4 लिहून घ्या, 5 × 2 7 लिहून घ्या. आले? तोच तर क्वेश्चन नाही ना हा. चलो असे नका. आता काय करायचं आहे? समान कसं करायचं? हे 7 लिटर आहे टोटल, हे किती आहे? 4 लिटर आहे. समजते? टोटल करायचं असेल तर सपोज करा हे 8 असतं, तर मी काय केलं असतं? गुणिले 2. काम संपलं. गुणिले 2 मग. आणि मग काय केलं असतं? 2 × 6 2 × 2 आणि इकडं तर गुणलंच नाही. 5 आणि 2 जसं तसं घेतलं असतं. बट इथं काय केलं आहे? आपलं नशीब ज्यावेळेस नसेल त्यावेळेस इथं 7 दिलेलं असतं आणि 7 दिलेलं असल्याच्या नंतर क्वेश्चन 7 देत नाही. समांतर करायचं आहे. याला 4ने गुणू. कितीनं? 4ने. आणि याला कितीने गुणू आपण? 7ने. समान होतं. 7 × 4 = 28, 4 × 7 = 28. 7ने. 7 × 3 = 21, 7 × 1 = 7, 4 × 5 = 20, 4 × 2 = 8. ओके. क्वेश्चन काय? मिश्रणातील दूध व पाण्याचे गुणोत्तर किती? सेम क्वेश्चन आपण घेतला का? तो मागाशीचा पण क्वेश्चन असाच होता ना सेम. चलो 20 आणि 21 किती झाले टोटल? मी लिहितो 41. 7 आणि 8 किती झाले? 15 झाले. 15 झाले. 41 + 15 सेम क्वेश्चनच आहे. चला मला वाटलं वेगळाच क्वेश्चन आहे या ठिकाणी. व्यवस्थित झालं. बरं, या क्वेश्चनमध्ये ना आपण बाकीचे डिटेल्स न लिहिता फक्त आणि फक्त क्वेश्चन कसा सॉल्व करायचा 3 स्टेपमध्ये तेवढंच बघितलेलं आहे. तर एवढंच लक्षात ठेवा. 21 आणि 20चा दूध आणि दूधचा बेरीज केलं, पाणी आणि पाण्याची बेरीज केली. आन्सर किती आलं? 41 + 15. इट्स ओके. चल क्वेश्चनशी या ठिकाणी कमी नाही, खूप सारे क्वेश्चन होतील. हा तर आत्ता क्वेश्चन नंबर 10 आहे. याच्या अगोदरचे बेसिक कॉन्सेप्टमध्ये शिकत असताना क्वेश्चन किती झाले ते आपण काउंट केलेले नाही त्या ठिकाणी. तर प्रश्नांची कमतरता नसेल. जेवढे व्हरायटीचे क्वेश्चन असतील त्या सगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन, सगळ्या प्रकारचे क्वेश्चन, सगळ्या लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी निश्चितपणे होतील. बिंदास राहायचं, फक्त भरोसा ठेवायचा आहे माझ्यावरती आणि तयारी अविरतपणे करायची आहे. आणि लक्षात ठेवा, आज चालू केलेली तयारी पेपरच्या आदल्या दिवशीपर्यंत तुमचे ना कंटिन्युअसली होत राहायला पाहिजे. यश निश्चित तुमचं असेल. आता जे बारगळतील, जे याच्यातून आहे ना ज्यांची पटसंख्या कमी होईल, जे या ठिकाणी गॅप मारतील, सुट्टी मारतील, अभ्यासामध्ये त्यांचं कुठल्याही रिझनमुळे ना गॅप पडेल, त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जर काही मार्काने जातो आहे तर त्यासाठी ते स्वतः सर्वस्वी जिम्मेदार असतील. तर स्वतःच्या यशाला जर स्वतः जबाबदार राहायचं असेल तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल, कष्ट घ्यावं लागेल. भलेही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये, वैयक्तिक लाईफमध्ये ना काहीही होत असेल. मात्र मी विनंतीपूर्वक सांगतो या ठिकाणी, डिप्रेशनपासून, एकलकोंडेपणापासून थोडंसं अलिप्त राहा. थोडंसं मन प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करा. सगळ्यांमध्ये मिसळा, अभ्यास करा, ताजेतवाने राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि कंटिन्युअसली अभ्यास करत राहायचं या ठिकाणी. ओके. तर आजच्यासाठी इथंच थांबू. उद्या आपण परत एकदा ठीक रात्री 9 वाजता भेटू या ठिकाणी रेकॉर्डेड लेक्चरमध्ये. तोपर्यंत विश्रांती घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.